आज कार्तिक स्नानचा शेवटचा दिवस, म्हणजे आज शिळी काकड आरती असं म्हणतात आमच्या इकडे. आणि आज सकाळ सकाळीच देवाला आलोय काकड्याला, आणि सगळं झालं, देवदर्शन मस्त झालं, आरती वगैरे झाली. आणि त्यानंतर बाहेरच पालखी ठेवली होती, त्याचं दर्शन घेतलं. आज गावात येणार पालखी, आज मुख्य दिवस यात्रेचा. आणि मग दर्शन घेऊन आता बाहेर निघालो. नंदी महाराजांचं दर्शन घेतलं. आणि त्यानंतर बघा, रात्री ती फटाक्यांची यात्रा झाली ना, त्याचा हा सगळा कचरा आहे. सगळीकडे फटाके वाजवलेले असतात आणि बघा सगळीकडे कचराच कचरा. किती वाजवले, पण सगळं स्वच्छ होतं सकाळपर्यंत. आता थोडंसं बायकांना हळदी कुंकू वगैरे लावलं आणि आता निघालो घरी. पण त्याआधी रामाच्या मंदिरात आलो. आज काय बाबांच्या माळाला गेलो नाही, तुम्हाला राम मंदिर दाखवायचं होतं ना, रामाची काकड आरती कशी होती ते दाखवायचं होतं. पिंडी ठेवल्यात तिथं तुळशीपाशी, त्यांचं दर्शन घेतलं. आणि आता इथं ह्या खांबावरती गोंदावलेकर महाराजांचा फोटो आहे, त्याचं दर्शन घेतलं. आणि इकडं आहेत हनुमान, मारुतीचं दर्शन घेतलं. आणि त्यांच्या शेजारी छोटेसे गणपती बाप्पा आहेत, त्यांचं दर्शन घेतलं. आणि बघा आधीच सगळ्या बायका येऊन पोचलेत. इथं सुद्धा खूप सुंदर काकड आरती असती. देवदर्शन झालं, आरती झाली आणि आता निघालो घरी. आज यात्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे आज गावातून रथ निघतो, पालखी निघती आणि चौकामध्ये दहीहंडी फोडली जाती. तर ते तुम्हाला सगळं मी दाखवेनच, तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि रथ आलाय आणि थोड्याच वेळात दहीहंडी फुटणार आहे. दहीहंडी दिसतीये बघा तिथं. एकदा का दहीहंडी फुटली की लगेच पालखी दुसऱ्या ठिकाणी जाते, मग तिथं दहीहंडी फोडली जाते.